आमच्याशी महाराजच आहेत ते की ते एकनिष्ठ म्हणजे एक असं माणूस आमच्याच पाठीमागे उभा राहिलाय आणि आमच्यासाठी इतकं उतरलाय, त्यासाठी खरंच आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे। देव माणूस आहे आमच्यासाठी, तो आज देव माणूस आहे। आम्हाला आरक्षण भेटू द्या, आम्हाला मुलीची गरज नाहीये, मुली आमच्या पाठीमागे येते आणि इतका मेंदू आहे मराठी मुलाला। आरक्षण दिल्यानंतर आमचा मुलगा, प्रत्येक मुलगा 100 मधून 90 मुलं नोकरी लागतात आणि 90 मुलं नोकरी लागल्यानंतर 110 मुली पाठीमागे येतात। संपलं। सगळ्या नेत्याकडे ओबीसी आहे ना, कोणच्या नेत्याकडे ओबीसी दाखवा ना, एक नेता ओपन मधून दाखवा। तुमची आयुष्यभर गुलामी करू चॅनलवाल्याची। प्रत्येक नेत्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे। जारंगे पाटलांनी ज्या वेळेपासून सुरुवात केली का, ते सुरुवात आमची आणि ते ज्यावेळेस शेवट करते तोपर्यंत शेवट आमचा। ते ज्या दिवशी शेवट म्हणते त्या दिवशी आम्ही शेवट करणार। आमच्याकडे शेती होती, स्टार्टिंगला भरपूर शेती होती, पण शेती कमी कमी होत आली। पण आता शिक्षणामध्ये आम्हाला व्हायला लागलं ना। तुम्ही सांगा, ओबीसी, एससी, एसटी ह्यांच्या मुलाला 1000 रुपये हॉस्टेलला राहायला लागतात, तिथं आम्हाला 30,000 रुपये भरावं लागतात। कुठून भरायचे? तुम्ही जर आमच्यासारख्या जर कुटुंबामधून जर असाल तर तुम्ही कसे करता? 1 एकर शेती, तुम्हाला 1 एकरमध्ये शेतीमध्ये तुम्हाला वर्षाचं उत्पन्न होतं बघा 31,000 40,000 रुपये हायेस्ट। तुमची फीस असते कॉलेजची 1 लाख रुपये। कुठून भरायची? काय करणार? व्याजाने घ्यायचे आणि नंतर फाशा घ्यायच्या। आम्हाला आरक्षण भेटू द्या, आम्हाला मुलीची गरज नाहीये, मुली आमच्या पाठीमागे येते आणि इतका मेंदू आहे मराठी मुलाला। आरक्षण द्या, विषय संपला। आरक्षण दिल्यानंतर आमचा मुलगा, प्रत्येक मुलगा 100 मधून 90 मुलं नोकरी लागतात आणि 90 मुलं नोकरी लागल्यानंतर 110 मुली पाठीमागे येतात। संपलं। 470 मार्क्स नेटला होते हां, आणि तिच्या संख्या मैत्रिणी 400 मार्काच्या MBBSला लागल्या आणि माझी मुलगी 470 मार्क नेटला असून BAMSला लागली। MDला बी आत्ता तसंच झालं। महाराष्ट्रातून 48 आली, केंद्रातून 135 रँक आलेला असताना तिला जी पाहिजे ती विषय मिळालेला नाही। हां, आरक्षणमुळं फक्त। आज तुम्ही विचार करा ना, 470 वाली मुलगी हुशार का 400 वाली मुलगी? एक प्रश्न तिथं एक शैक्षणिक दृष्टिकोनातून। मग आज माझ्या मुलीचं नुकसान किती झालं? BAMSला तिच्या 4 मैत्रिणी MBBSला लागतात आणि माझी मुलगी BAMSला लागते। 400 वाली हुशार का 470 वाली हुशार? ह्याच्यात ती जी आधी आरक्षणाचा जी परिणाम आहे काही फक्त मराठा करता, त्याच्याकरता आरक्षण पाहिजे। सगळ्या नेत्याकडे ओबीसी आहे ना, कोणच्या नेत्याकडे ओबीसी दाखवा ना, एक नेता ओपन मधून दाखवा। तुमची आयुष्यभर गुलामी करू चॅनलवाल्याची। प्रत्येक नेत्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे। आमच्या हक्काचं आहे ना रिझर्वेशन। आमच्या म्हणतात आमचं कोट्यावधी प्रॉपर्टी असणारा माणूस जर ओबीसीत असेल तर आमच्यासारखा रोडनी करणारा माणूस जर नसेल तर काय करायचं त्याचं? मी तळेगाव डमडरेचे आहोत आणि आमच्या मुलांसाठी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आमची मुलं एवढी टक्केवारी पाडून सुद्धा त्यांना अजिबात कुठल्याही गोष्टीला त्यांना वाव मिळत नाहीये। त्यासाठी आम्हाला आमच्या मुलांसाठी आम्ही आज थांबलेलो आहे आणि आमच्या मुलांना आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही। आमच्याशी महाराजच आहेत ते की ते एकनिष्ठ म्हणजे एक असं माणूस आमच्याच पाठीमागे उभा राहिलाय आणि आमच्यासाठी इतकं उतरलाय, त्यासाठी खरंच आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे। देव माणूस आहे आमच्यासाठी, तो आज देव माणूस आहे। पण कुठलाच आमदार खासदार या रॅलीमध्ये नाहीये, कारण त्यांना आहे ना, त्यांच्या मुलांना गरज नाहीये, त्यांच्याकडे पैसा पाणी खूप आहे आमदार खासदाराकडे, त्यामुळे त्यांच्या मुलांना काय पैशाची गरज नाहीये। आमच्या मुलांना शिक्षण शिकून टक्केवारी पाडून सुद्धा त्यांना कुठेच आरक्षण मिळत नाही। त्यांचा आम्हा पैसा आलेला आहे पाठीमागचा, त्यांना काही गरज नाहीये, त्यांच्या मुलाबाळांना गरज नाही, त्यांनी कमवून ठेवलेला आहे। आणि आमच्या मुलाबाळांसाठी काय, आमची रात्रंदिवस मुलं कष्ट करतात, आम्ही शेतीत रात्रंदिवस कष्ट करतो तरी आमच्या मुलांना आरक्षण मिळत नाही। त्यामुळे आमदार खासदारांना त्यांना गरजच नाहीये, त्याच्यामुळे त्यांना मराठा समाजाचं काय घेणं देणं नाहीये। मग त्यांना पण काहीतरी वाटलं पाहिजे ना की आपण पण आपल्या मराठ्यांच्या पाठीमागे राहावं म्हणून। ती का अशी तोंडाला पावतात? ती येतच नाहीयेत कुणीच। मग किती दिवस आम्ही आता आरक्षणासाठी, आम्ही आता जरांगे पाटलांनी किती दिवस दिले, आज भरपूर दिवस दिले, ती वाट तरी किती दिवस पाहणार ना? आता आमची संपलं, आता संपलेली आहे, संपली आमची संपली। आता तुम्ही काय करणार दादा आल्याच्या नंतर? काय तुमचं प्रयोजन आहे? आम्ही सगळं शांततेत करणार, औषध वगैरे करणार आणि आम्ही त्या पायी शिक्रापूरपर्यंत जाणार आहे। रॅली जाणार आमची, त्यांच्या बरोबर जाणार।